ठीक आहे, थोडं पहा. तर पहा, आपल्याला मेजरमेंट ऑफ मॅटर पाहिजे आहे. त्यामध्ये लेक्चर आपलं 3rd आहे. तर ह्या लेक्चरला आपल्याला 2 महत्त्वाचे टॉपिक पाहिजे. त्यामध्ये पहिला टॉपिक काय बघा, केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट, आणि सेकंड टॉपिक काय बघा, मॉलिक्युलर मास. तुम्हाला मॉलिक्युलर मास वगैरे कॅल्क्युलेट करता यायला हवं पेपर साठी, आणि हे तुम्हाला टॉपिक फक्त एक नॉलेज म्हणून लक्षात पाहिजे. ज्यामध्ये पहा, पहिला टॉपिक पाहिजे आहे केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट. डाल्टन होता, डाल्टनने ज्या टायमाला ते एलिमेंट्स पाहिले, त्या एलिमेंट्सला काय केलं बघा, सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं. जसं अकॉर्डिंग टू डाल्टन, हायड्रोजनला सिम्बॉल कसं दिला, मध्ये डॉट दिला आणि असं एक सर्कल केलं. कॉपरला कसं रिप्रेझेंट केलं, आता स्मॉल सी काढला आणि त्याला सर्कल केलं, म्हणजे सिम्बॉलिकली त्याला रिप्रेझेंट करले. हे नाव लिहिण्याच्या ऐवजी तिने काय केले बघा, सिम्बॉलचा यूज केला. इथपर्यंत लक्षात आलंय का? परंतु सगळ्याच एलिमेंटला सिम्बॉलिकल दाखवणं, सगळ्याच एलिमेंटचा सिम्बॉल लक्षात ठेवणं हे काय प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. अशा केसमध्ये एक सिस्टीम आली पहा, है ना, ज्या सिस्टीमचं नाव काय आहे, IUPAC सिस्टीम. याचा अर्थ काय असतो, I फॉर इंटरनॅशनल, U फॉर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. समजलं ना? या सिस्टीमच्या नुसार आपण काय केले बघा, एलिमेंटला सिम्बॉल दिले. आणि ती जी मेथड आहे सिम्बॉल चूज करण्याची, ही जी मेथड आहे बघा, बर्जेलिस नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केली, इन्व्हेंट केली. कोणी बघा, बर्जेलिस. आणि या सिस्टीम मध्ये सांगण्यात काय आलं की एखादा थोडक्यात एलिमेंट आहे, थोडक्यात काय, कार्बन. तर कार्बनचा सिम्बॉल तिने कसं दिला, कॅपिटल C. मग तिने काय केलं, त्या एलिमेंटचं एक तर कॅपिटल लेटर यूज केलं, एलिमेंटचं काय यूज केलं, कॅपिटल लेटर. आणि काही काही एलिमेंट रिप्रेझेंट करताना त्यामध्ये 2-2 लेटर आले. मग पहिलं लेटर तिने कॅपिटल घेतलं, दुसरं लेटर काय घेतलं बघा, स्मॉल घेतलं. जसं सिल्वर आहे पहा, सिल्वर. सिल्वरला कसं दाखवतो बघा आपण, AG, A आणि इथं G दाखवतो. मग जनरली त्याने जी सिस्टीम, त्याने जी मेथड आणली बघा सिम्बॉल रिप्रेझेंट करण्याची, कोणी, बर्जेलिसने, तीच मेथड आपण आता या केसमध्ये यूज करतोय. सध्या जी आपण मेथड यूज करतो ना सिम्बॉल देण्याच्या, त्या IUP सिस्टमच्या अंडरच्या मेथड आहेत. सर्वांना इथपर्यंत समजलंय का? एक नॉलेज म्हणून तुम्हाला फक्त हे माहित असायला पाहिजे. असं काय पेपरला शक्यतो येणार नाही तुम्हाला, याच्यावर क्वेश्चन बनणार नाही. क्वेश्चन बनल कशावरती बघा, सेकंड टॉपिक वरती. त्या टॉपिकचं नाव काय म्हणतं, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास. मग सांगा तुम्हाला ऍटॉमिक मास माहिती काय असतं? तर आपण पाहिलं ना प्रीवियस सेशन मध्ये की ऍटॉमिक मास म्हणजे काय बघा, की त्या आयटम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांच्या मासची बेरीज असते, म्हणजे काय असतं, ऍटॉमिक मास. आता इथं काय आहे, मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युल कसं म्हणतो बघा, ज्या टायमाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिफरंट एलिमेंट एकत्र येतात त्या टायमाला काय बनतो बघा, काय बनतो, मॉलिक्युल बनतो. आणि त्या मॉलिक्युलचं तुम्ही जर मास घेतलं त्याला काय म्हणायचं, मॉलिक्युलर मास. याचा अर्थ काय आहे बघा, की मॉलिक्युलर मास इज इक्वल टू काय बघा, सम ऑफ atomic mass of all elements किंवा all atom म्हणून all atoms in a molecule. एखाद्या मॉलिक्युल मध्ये जेवढे पण ऍटम आहेत सगळ्या ऍटमची काय करायची, मासची आपल्याला ऍडिशन करायची बघा. काय करायची, ऍडिशन करायची. आणि ते जे उत्तर येईल ते काय असेल त्याचं बघा, मास, मॉलिक्युलर मास. कोणता मास असेल, मॉलिक्युलर. तसं एक्झाम्पल घेऊ बघा, तुम्हाला सगळ्यांना एक फॉर्म्युला माहिती आहे का, वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे का, H2O. आता पहा बरं, तुम्हाला मॉलिक्युलर मास काढण्यासाठी महत्वाची गोष्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. तसं वॉटरचा, मग पहिली स्टेप काय बघा, फॉर्म्युला लिहिणं. सांगा वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, मी MF म्हणतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा, H2O. मग पहा इथं देअरफॉर मॉलिक्युलर मास MM कसं काढणार बघा, सांगा किती हायड्रोजन येतो, 2 गुणिले एका हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास, ऍटमचा मास काय असतो, 1. आपण पाहिलं ना हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन असतो, ऍटॉमिक मास काय त्याचं 8 q. समजलं? मग 2 हायड्रोजन येतं, 2 गुणिले 1 प्लस ऑक्सिजन किती वाढतं, इथं काही नसतं, 1 असतं, 1 गुणिले ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास किती असतं, 16. काय असतं, 16. Therefore molecular mass of water is equal to 2 multiplied by 1 2. Sorry, 2 multiplied by 1 2 plus 16 multiplied by 1 16. आणि बघा 16 plus 2 18. याचं युनिट U असतं, डाल्टन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, डाल्टन. मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती आलं म्हणून, 18 U. म्हणजे
तुम्हाला महत्वाची गोष्ट बाळा मॉलिक्युलर मास फाइंड आउट करण्याची तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे सगळे जे आयटम आहेत त्या प्रत्येक आयटमचं ॲटॉमिक मास माहित असला पाहिजे. काय माहित असलं पाहिजे बाळा? ॲटॉमिक मास माहित असला पाहिजे. तुमच्या बुक मध्ये पहा बाळा पेज नंबर 51 वरती कशावरती बाळा? पेज नंबर 51 त्यावरती वेगवेगळे ॲटम दिलेले आहेत. काय दिलेले बाळा? ॲटम दिलेले आणि त्याचा ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेले. एक प्रॅक्टिस म्हणून एक क्वेश्चन घेऊया. एक प्रॅक्टिस म्हणून जसं की एखादा पेज नंबर काय दिलंय NaCl दिलंय बाळा. हा तर NaCl दिलंय. एक फॉर्म्युला घेऊया प्रॅक्टिस म्हणून. एक दोन क्वेश्चन घेऊया बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. पेज नंबर 51 वरती आहे 51 म्हणतो आपण. ठीक आहे. काय घेतलं ना? मी मॉलिक्यूल घेतला NaCl. लक्ष द्या. काय घेतलं? NaCl. पहा तर NaCl मध्ये कसं मॉलिक्युलर मास काढणार तुम्ही मला? तर MM म्हणतो मॉलिक्युलर मास बरोबर. किती सोडियमचे मॉलिक्युल ॲटम आहे बाळा इथं? किती सोडियमचे ॲटम आहेत? 1. क्लोरीनचे एकच. मग इथं काय 1 गुणिले सोडियमचा ॲटॉमिक मास पहा किती तिथं? 23 बाळा बरोबर. प्लस क्लोरीन किती बाळा? 1 ॲटम आहे गुणिले क्लोरीनचा ॲटॉमिक मास किती आहे? 30. ओके यांचं मल्टिप्लिकेशन करा ऍडिशन करा. 23 गुणिले 1 23 प्लस हे किती बाळा? 35.5. यांची ऍडिशन केली किती बाळा? हे 5 आणि 3 8 3 आणि 2 5 तर 58.5 बरोबर का? तर हे 58.5 U हे मॉलिक्युलर मास कोणाचे? सोडियम. कोणाचे बाळा? सोडियम. इथपर्यंत समजलंय का रे? कोणाला काय अडचण? आणि एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. एखादं एक्झाम्पल काय घेता येईल? एक्झाम्पल आपण घेऊया बाळा कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर पहा कॅल्शियम हायड्रॉक्साईड याला डायहायड्रॉक्साईड पण बोलतात. ठीक आहे. तर पहा सिंपल इथे कसं म्हणणार? मॉलिक्युलर मास इज इक्वल टू कसं म्हणा किती? हा कॅल्शियमची किती आहे का? नाही कॅल्शियमचा ॲटम किती आहे? 1. एका कॅल्शियमच्या ॲटमचा ॲटॉमिक मास किती असतं? 40 असतं. 40 प्लस किती ऑक्सिजन मिळतं? हे बघा एक नाही बाळा 2 आहेत ना. या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय केलेलं म्हणजे 2 टाइम्स येते. तिथे काय म्हणा 2 गुणिले एक ऑक्सिजनचं किती असतं? 16 प्लस हायड्रोजन किती होतं? 2. एका हायड्रोजन किती असतं? 1. मग पहा 40 एक 40 16 दुने 32 बे एक बे. मग 40 अधिक काय 34 करा है ना 74 U. तर मॉलिक्युलर मास ऑफ काय आला बाळा? कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड किती आला बाळा? 74 U. मला सांगा हा टॉपिक क्लिअर झाला का? तुम्हाला जे तुमचे पेपर असतात एक्झाम असतात युनिट टेस्ट असतील किंवा ना फर्स्ट टर्म असतात तुमचं यामध्ये तुम्हाला पेपरला क्वेश्चन येणारच. समज त्याच्यापैकी कोणतरी क्वेश्चन आहे. त्यामुळे उर्वरित मॉलिक्युल्स जे आहेत त्याची तुम्ही काय करायचं उद्याच्या लेक्चरला काय करायचं? सॉल्व्ह करून आणायचे ते क्वेश्चन. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.